हॅलो वेलकम स्टुडंट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ फ्रिक्शन बघणार आहे, असं मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे, फ्रिक्शन्स म्हणजे काय, फ्रिक्शनची ओरिजिन कुठं झाली, फ्रिक्शन स्टार्ट कुठून होते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कसे फ्रिक्शन्स आहेत, फ्रिक्शन कशामुळे वाढते आणि फ्रिक्शन कशामुळे कमी होत असते, हे पूर्ण आपण कुठल्या लेक्चरमध्ये बघत आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड या टॉपिक अंडरमध्ये आपण स्टडी करत आहे, फ्रिक्शन्स अँड टाइप्स ऑफ द फ्रिक्शन्स. तर आजच्या लेक्चरमध्ये टोटली तुम्हाला माहिती असेल, कुठेतरी वाचलं असेल किंवा एखाद्या अगोदर तुम्ही ॲडमिशनच्या घ्यायच्या अगोदर किंवा टीचर्स शिकवायच्या अगोदर तुम्ही जर पुस्तक चालून बघितलं असेल तर टाइप्स ऑफ फ्रिक्शनचे मेनली 3 टाईप आहेत. 3 टाइप्स कुठले कुठले, स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेटिक फ्रिक्शन अँड रोलिंग फ्रिक्शन. दीज आर द 3 टाइप्स ऑफ द फ्रिक्शन्स. इट कॅन बी डिपेंड्स ऑन द मोशन्स ऑफ ऑब्जेक्ट विच कॅन बी कॉन्टॅक्ट टू इच अदर. म्हणजे जे काही मोशन्स, ऑब्जेक्टचे मोशन असतात, त्यांचे काही जे फोर्सेस असतात त्याच्यावर हे क्लासिफाय केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण म्हणा स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स कसे असते, त्याचबरोबर स्टॅटिक फ्रिक्शन्सची काही लॉज कुठले कुठले आहे. ठीक आहे. देन व्हॉट आर द स्टॅटिक फ्रिक्शन्स अफेक्टेड ऑन द बॉडी, कशीच तयार होत असते, कशी इफेक्ट होत असते बॉडीवर, या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे काही राहिलेले 2 पार्ट्स आहेत, जे कायनेटिक फ्रिक्शन्स अँड रोलिंग फ्रिक्शन्स, या दोन्ही लॉज अँड टाइप्स ऑफ द फ्रिक्शन्स स्टडी करणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की फ्रिक्शन म्हणजे काय इतकं माहीत असेल तर आपण स्टॅटिक फ्रिक्शनला सुरुवात करू. हेडिंग स्टॅटिक फ्रिक्शन्स. पहिल्यांदा टाइप्स ऑफ फ्रिक्शन्स, त्याच्या खाली आपल्याला काय स्टडी करायचं आहे, स्टॅटिक फ्रिक्शन्स. स्टॅटिक म्हणजे बॉडी ॲट अ रेस्ट समजा, स्टॅटिक फ्रिक्शन. त्या स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये फ्रिक्शनल फोर्स कसे असते, फ्रिक्शनल फोर्स ऑफ द, ही कशामुळे तयार होते, फोर्स विच कॅन बी प्रोड्यूस द ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट ऑफ द मॉलिक्युल्स विच कॅन बी लाइज बिटवीन द बोथ सरफेस विच आर ऑल्सो ॲक्च्युअल इन कॉन्टॅक्ट. ओके. ज्या 2 सरफेस आहेत त्या 2 सरफेसमध्ये काहीतरी मॉलिक्युल्स आहेत, ते मॉलिक्युल्स ते कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे, त्या कॉन्टॅक्ट्समध्ये त्या मॉलिक्युलच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे काय तयार होते, फ्रिक्शनल फोर्स तयार होते. अँड त्या फोर्स आपण स्टडी करत असताना इन द फॉर्म ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याला म्हटलं जातं स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असंही म्हटलं जातं. द फ्रिक्शनल फोर्स विच बॅलन्स्ड द अप्लाइड फोर्स ऑन द बॉडी इज अ स्टेट इज कॉल्ड ॲज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स. म्हणजे बॉडी रेस्टमध्ये आहे, जे काही आपण अप्लाइड फोर्स अप्लाय करतो त्याला काय बॅलन्स करत असते, स्टॅटिक फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्याला काय म्हटलं जातं, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. द फ्रिक्शनल फोर्स विच कॅन बी बॅलन्स्ड द अप्लाइड फोर्स, the frictional force which balance the applied force, okay, which balance the external applied. हे मी डायग्रामॅटिकली तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. ठीक आहे. फक्त डेफिनेशन थोडं लक्षात ठेवून घ्या. अप्लाइड फोर्स is balanced to apply force in body is state, in body is a state. बॉडी कसा आहे, स्टेट आहे किंवा मोशनमध्ये नाही आहे, रेस्टला आहे. बॉडी ॲट अ स्टेट इज कॉल्ड ॲज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, इज कॉल्ड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन त्याला काय डिनोट केलं जातं, एफ. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल, द फ्रिक्शनल फोर्स, जे काही फ्रिक्शनल फोर्स आहे त्या ज्या मोशन्समध्ये किंवा जे काही आपण सरफेस स्टडी करतो, ज्या 2 ऑब्जेक्ट स्टडी करतो, ज्या 2 बॉडी स्टडी करतो, त्यांची सरफेस ऑर दे आर फ्रिक्शन टू इच अदर, दे आर अप्लाइड फोर्स टू इच अदर, देन एक्झर्ट फोर्स टू इच अदर. द फ्रिक्शनल फोर्स इज द बॅलन्स द अप्लाइड फोर्स. ते अप्लाइड फोर्सला कसं करत असते, बॅलन्स करत असते. म्हणजे ते अप्लाइड फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स आर इक्वल. इज बॉडी इज अ स्टेट, बॉडी इज अ रेस्ट, देन इज फोर्स इज कॉल्ड ॲज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डिनोटेड बाय द व्हॅल्यू Fs.
द स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे तुम्हाला एक्झामला जायचं असेल, इट इज द सरफेस ऑफ वन बॉडी अँड इट इज द अनदर बॉडी. जे काय ह्यावर फोर्स एक्झर्ट करत असते ते काय करत असते, त्या कॉन्टॅक्टमध्ये जे फोर्स स्टॅटिक फ्रिक्शनचं फोर्स ऑफ फ्रिक्शन असते त्या दोन सरफेसमधलं अप्लाइड फोर्सला बॅलन्स करत असते, त्याला म्हटलं जातं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स. देन द स्टॅटिक फ्रिक्शन प्रिव्हेंट्स द स्लायडिंग मोशन्स. इट कॅन बी प्रिव्हेंट्स द स्लायडिंग मोशन, जी काही बॉडी स्लाइड होत आहे. ठीक आहे, असा एक सरउंडी कन्सिडर केला आणि यामध्ये एक बॉडी आहे जे स्लाइडिंग होत आहे, यामध्ये इट कॅन बी प्रिव्हेंट्स द स्टॅटिक फ्रिक्शन इज प्रिव्हेंट्स द फोर्स ऑफ स्लाइडिंग मोशन्स और कॉन्टॅक्ट फोर्स वगैरे असणार आहे. द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. हे कसं असतं, सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स असते. ठीक आहे, इट इज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. जे काय फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे हे सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स आहे. जेव्हा आपण अप्लाइड फोर्स इन्क्रीज करत असतो ते देखील इन्क्रीज होत असते. काय इन्क्रीज होते, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इन्क्रीज होत असतं, म्हणजे ते स्वतःला ॲडजस्ट करून घ्यायचा प्रयत्न करीत असते. त्याला काय म्हटलं जातं, इट इज फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. The applied force on the body will can be increased, the friction is also increased. ज्या बॉडीमध्ये आपण फोर्स अप्लाय केलेला आहे मॅक्झिमम फोर्स इतका अप्लाय केला, या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करा किंवा या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करा, कुठल्या डायरेक्शनमध्ये फोर्स तुम्ही अप्लाय केला तर त्यामध्ये फ्रिक्शन वाढत जाते. या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय करून मी जर फास्ट हात स्लाइड केला एका हातावरून तर यामध्ये होणारा फ्रिक्शन्स जितका फास्ट आपण रब करत असतो तितका होणारा फ्रिक्शन हा मॅक्झिमम असतो, म्हणजे आपण फोर्स काय करत आहे, इन्क्रीज करत आहे. Applied force which can be increased, then the frictions are also increased, or static friction is also increased. Applied force increased, static friction is also increased. Friction is also increased. जे काही एक बॉडी आहे स्लाइडिंग बॉडी, अशा पद्धतीने एक सरफेस आहे त्यावर एक बॉडी आपण काय केलेलं आहे, पुट केलेलं आहे आणि या बॉडीला आपण फोर्स अप्लाय करत आहे. या ठिकाणी फोर्स अप्लाय करून त्या बॉडीला काय करत आहे, आपण मोशनमध्ये आणत आहे. देन वी कॅन बी अप्लाइड फोर्स विल बी इन्क्रीज, म्हणजे या ठिकाणी फोर्स इन्क्रीज केला तर त्याची मोशन वाढेल. मोशन वाढेल म्हणजे इन बिटवीन टाईम, मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम कॉन्टॅक्ट ऑफ द सरफेस वाढेल, म्हणजे फ्रिक्शन वाढेल. स्टॅटिक फ्रिक्शन इज इन्क्रीज्ड. त्याचबरोबर आपण काही लॉज देखील बघायचे, स्टॅटिक फ्रिक्शनचे लॉज. स्टॅटिक फ्रिक्शनचे लॉज बघत असताना हे जे काही टर्म्स मी या ठिकाणी लिहिलं आहे ते आपण काय करू, रिव्हिजन्स करू, म्हणजे लॉ बघण्यासाठी आपल्याला इझी होईल. कसं असतं, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, जे काही अप्लाइड फोर्स करतो आपण, जे काय बॉडीवर फोर्स अप्लाय करत असतो ते काय करत असते, त्या अप्लाइड फोर्सला एक बॅलन्सिंग फोर्स म्हणून जे स्टॅटिक फ्रिक्शन्स फोर्स असते त्याला म्हटलं जातं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इट कॅन बी डिनोटेड बाय द व्हॅल्यू Fs. देन द स्टॅटिक फ्रिक्शन इज प्रिव्हेंट्स द स्लाइडिंग मोशन्स. हे स्लाइडिंग मोशनमध्ये जाणवलं जातं मॅक्झिमम टाइम्स. देन द अप्लाइड फोर्स ऑन द बॉडी विच कॅन बी इन्क्रीज्ड, आणि हे कसं असतं, इट इज अ सेल्फ ॲडजस्टिंग. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज अ सेल्फ ॲडजस्टिंग. वेन वी कॅन बी इन्क्रीज द अप्लाइड फोर्स ऑन द बॉडी, द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑल्सो इन्क्रीज्ड. दिस इज द second terms or second points which can be you noted and you can be write in the exam when the ask of the questions, write the note on the static frictions. त्यानंतर it can be also increased. आता आपण काय बघायचे, लॉज. काय बघायचं आपल्याला, लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स. ठीक आहे, गाणे वगैरे म्हणायचं चालायचं असते. एन्जॉय द फिजिक्स, लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स. फिजिक्स कसं आहे, डे टू डे लाईफ्समध्ये युजफुल असणार आहे. तर स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय आणि त्याचे लॉस, आपण स्टॅटिक फ्रिक्शन स्टडी केलं आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन स्टडी केलेलं आहे. आता आपण बघत आहे त्याचे लॉज. द लिमिटिंग फोर्स ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे आता लिमिटिंग फोर्स म्हणजे काय हे आपल्याला मोठ्या गोष्टी पडत असते.
मॅक्झिमम फोर्स आपण अप्लाय करत आहे एका बॉडीवर, जितका मॅक्झिमम फोर्स अप्लाय करतो ते मॅक्झिमम फ्रिक्शन्स तयार होते. त्यानंतर बॉडी काय मोशन्समध्ये जात आहे. काय बॉडी या इतका फोर्स अप्लाय केला, अशा फोर्सनंतर बॉडी इट कॅन बी मोशन्स. ज्या बॉडी मोशन्समध्ये गेल्यानंतर ती काय होते, कायनेटिक फ्रिक्शनमध्ये कन्वर्ट होते. द कायनेटिक फ्रिक्शन्स अँड स्टॅटिक फ्रिक्शन्स, एंड ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन अँड बिफोर ऑफ द कायनेटिक फ्रिक्शन, जी काही लिमिटिंग असते, लिमिट असते त्याची स्टॅटिक फ्रिक्शनची, त्याला म्हटलं जातं लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. जितका मॅक्झिमम फोर्स अप्लाय करतो जेव्हा बॉडी मोशनमध्ये जात नाही, तोपर्यंत जितका फोर्स असतो मॅक्झिमम फोर्स, त्याला म्हटलं जातं लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन्स. द लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन बिटवीन टू सरफेस विच आर ॲक्च्युअल इन कॉन्टॅक्ट. कन्सिडर करा या ठिकाणी एक जी 30 डायग्राम आहे या ठिकाणी मी काढली. त्यानंतर आपण काय करतो, लिमिटिंग फोर्स अप्लाय करत असतो या कुठल्या तरी या डायरेक्शनमध्ये, आणि इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल्स आर परपेंडिक्युलर टू द बॉडी ऑर मोशन्स, परपेंडिक्युलर टू द बॉडी विच इन द टू सरफेस विच ॲक्च्युअल इन अ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण इन वर्डमध्ये द लिमिटिंग फोर्स is static frictions, limiting force of static friction, limiting force of static friction, limiting force of static friction is directly proportional to normal reactions, is directly proportional to the normal reaction between two bodies which are actually in contact or two surface which actually in contact. म्हणजे limiting force FL is directly proportional to the normal reactions N. Then we can be use one of the proportionality constant in between these laws. FL is equal to mu S divided by into N. It is the mu s is the coefficient of static frictions. Mu it is the coefficient, and s is shows the static frictions. Mu s is coefficient of static friction. Coefficient of static friction. ती FL ही जी काही आहे, FL म्हणजे काय, लिमिटिंग फोर्स असणार आहे. इट इज डिपेंड्स ऑन द, कशावर डिपेंड आहे आणि कशावर डिपेंड नाही आहे, हे जर क्वेश्चन विचारलं गेलं तर इट कॅन बी इंडिपेंडेंट ऑन द अपेअर्ड एरिया. म्हणजे काही एरिया असते त्या विचारा ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट, दोन सरफेसमध्ये मधील कॉन्टॅक्टमध्ये जे काही एरिया फसलेले असते हे त्याच्यावर डिपेंडेंट नसणार आहे. इट इज इंडिपेंडंट ऑन एरिया और अपेअर्ड एरिया बिटवीन टू सरफेस. अपेअर्ड जे काही असणारे एरिया आहे, अपेअर्ड एरिया बिटवीन टू सरफेस. नेक्स्ट, आता इंडिपेंडंट कशावर हे कळालं, जे काही एरिया अपेअर्ड आहे सरफेसचे, जे काही कॉन्टॅक्टमध्ये आलेले एरिया त्याच्यावर डिपेंडंट नसणार आहे. बट इट ऑल्सो डिपेंड्स द मटेरियल्स, त्याच्या मटेरियल्सवर डिपेंड असणार आहे इन कॉन्टॅक्ट अँड नेचर ऑफ देअर सरफेस. इट्स डिपेंड्स material of the surface which are actually in contact or material of the in contact. जे काही मटेरियल्स आहे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्याच्यावर डिपेंड असणार आहे. मटेरियल्स इन कॉन्टॅक्ट अँड अजून कशावर डिपेंड असणार आहे, नेचर ऑफ द सरफेस. सरफेसचं खडबूड नेचर आहे का एकदम पॉलिश्ड नेचर आहे, सरफेस कसा आहे या अशावर डिपेंड आहे. नेचर ऑफ द सरफेस, नेचर ऑफ सरफेस. इतका झाला लॉज, एक्सपेरिमेंट, डेफिनेशन्स, मिनिंग. ठीक आहे. या ठिकाणी लॉज कुठले कुठले, लिमिटिंग फोर्स म्हणजे मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स
आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन बिटवीन सरफेस इन कॉन्टॅक्ट. अशा पद्धतीने आपण स्टडी केलं टू सरफेस इन कॉन्टॅक्टमध्ये. आणि जी आपलं प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट भेटलं आहे त्याला आपण काय म्हटलं जातं, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हटलं जातं. इट इज अ μs. देन इट कॅन बी FL. FL म्हणजे काय, लिमिटिंग फोर्स. इट कॅन बी इंडिपेंडेंट ऑन द अपियर्ड एरिया बिटवीन टू सरफेस. जे काही एरिया असणार आहे, ॲक्च्युअल एरिया ज्या दोन सरफेसमध्ये एरिया असणार आहे ते इंडिपेंडेंट असणार आहे त्याच्यावर. अँड ज्या दोन एरियामध्ये असणार आहे ते इंडिपेंडेंट असणार. अँड इट डिपेंड्स द मटेरियल इन कॉन्टॅक्ट अँड नेचर ऑफ अ सरफेस. जे काय सरफेसचं नेचर कसं आहे, त्याचबरोबर कुठलं मटेरियलचं आहे, कॉन्टॅक्ट सरफेस जे सरफेस कॉन्टॅक्टमध्ये आहे त्याचे मटेरियल कुठलं आहे, त्याचबरोबर त्याची नेचर ऑफ द सरफेस कसं आहे या गोष्टीवर डिपेंडंट असणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये काही प्रॉब्लेम नसणार आहे ते मीच सांगतो. देन आपण काय बघितलं, फर्स्ट टाईप्स ऑफ फोर्स. दिस इज स्टॅटिक टाईप्स ऑफ फ्रिक्शन्स. स्टॅटिक फ्रिक्शन्स समजलेलं असेल तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे कायनेटिक फ्रिक्शन अँड रोलिंग फ्रिक्शन्स. त्याच्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस बघणार आहे. आणि फ्रिक्शन हा कंटेंट या ठिकाणी फिनिश होणार आहे. ठीक आहे. जवळजवळ 80% हा टॉपिक फिनिश झालेला जेव्हा फ्रिक्शन टाईप्स फिनिश होईल.